मित्रांनो, आपण पाहताय आपला सगळ्यांचा लाडका भारत आपल्याला दिसतोय. माझी भरपूर दिवसापासून इच्छा होती की दावणीवर एकदा तरी भारतची मुलाखत घ्यावी. कारण ह्या भारतचं वैशिष्ट्य मित्रांनो सांगायचं झालं ना तर आत्ता जी पिढी आहे ना ही पिढी नवीन, त्या पिढीला जर एवढा शर्यतीचा नाद किंवा शर्यतीविषयी आवड निर्माण जर करून दिली असेल कुठल्या बैलांनी तर भारत आणि सुंदर ह्या जोडीनं. कारण ज्यावेळेस आता जवळजवळ 10 वर्ष शर्यती बंद होत्या, आत्ताच्या पिढीला काय एवढं काय त्यात आवड बी नव्हती किंवा काय नव्हतं. पण ही जोडी ज्यावेळेस पळाली त्यावेळेस मला वाटतं क्रिकेटला देखील आता कोण एवढं महत्त्व देत नाही पहिल्यासारखं, पण ह्या खेळाला महत्त्व देतात. आणि नवीन पिढीचं आत्ता बैलगाडी मालक म्हणजे युवा किरणप्पा आपल्या सोबत आहेत, त्यांना आता नवीन पिढीचं शिलेदार म्हटलं तरी चालेल. कारण जवान पोरं आहेत ना त्यांच्यात जरा आता थोडा राग किंवा हे सगळं जास्त आहे. आणि आत्ता आप्पा हा खेळ खेळतात, भरपूर वर्ष झाले त्यांच्याकडं मथुर झाला, हिंद केसरी सलग त्यांनी 3-3 वर्ष नागठाणे पुष्यगाव केलेले आहेत. पण संयम जे म्हणतात ते आप्पांच्याकडं भरपूर आहे. संयम खेळायचा गतच खेळायचा. तर आज आप्पांच्याकडून जाणून घेऊया त्यांनी भारतला घडवला कसा. कारण एवढा मोठा बैल घडवणं म्हणजे भरपूर अडचणी येतात किंवा भरपूर काय काय कष्ट घ्यायला लागतात. तर आप्पा नमस्कार. नमस्ते. तर आप्पा भारत आपल्याकडं कसा काय हो भारत ह्या इकडे येण्याचा योग कसा आला आपल्या दावणीला? भारत हा म्हणजे शेट आमचा संबंध म्हणजे बऱ्याच दिवसापासून आहे ते. आणि बैल आमच्याकडं आता 3-3.5 वर्ष झालं आहे. आणि बैल पहिल्यापासून म्हणजे चांगला पळत होता आणि पळतोय. पण बैलाला हे बैल आणि शर्यती चालू झाल्या आमचं नशीब. आणि बैल पहिल्याच मैदानात बैल आम्ही काढला. बैलानं पहिल्या मैदानात 1 नंबर केला. आता आपण मी ऐकून आहे त्याचं ज्यावेळेस बंदी होती ना आपल्या इकडं आला बैल त्यावेळेस त्याचे रेकॉर्ड आहेत बिनजोडचे. काय काय रेकॉर्ड आहेत? बिनजोडला आमची सलग 17 बिनजोड आम्ही जिंकलेले आहेत. एक बिनजोडला आमची गाडी तेवढी मार खाल्लेला, ती पण पब्लिकमुळं बैलाचा घोटाळा झाला तेवढाच, बाकी काय नाही. नंतर गाडी आमची बिनजोडला मार खाल्लाच नाही एक सीझन. आप्पा कसं आहे माहिती आहे का, ह्या क्षेत्रात आपण बोलून काय चालत नाही, आपला बैल पळायला लागतो. तर ज्यावेळेस आपण आपल्या दावणीला बैल आला त्याला कसा हो तुम्ही एवढा घडवला? कारण असला हिंद केसरी महाराष्ट्र केसरी बैल घडवायचं म्हणजे भरपूर म्हणजे माझ्याची आहेत म्हणजे घरातली माणसं सगळ्यांनी बैलाला म्हणजे खूप प्रयत्न केलेत. भैया असेल, रमेश असेल, मामा असतील, संजूभाऊ असतील, म्हणजे प्रत्येकाने इतकं कष्ट केले की ती घरातल्या कुठल्या एका माणसं व्यक्तीवर जेवढं प्रेम केले तेवढं त्यांनी केलेलं आहे. आणि त्यात म्हणजे सगळ्यांचा माझ्यापेक्षा त्यांचा जास्त हे आहे की बैलाला आणला तर बैल आम्हाला पायरा कोण देत नव्हतं, म्हणजे आहे ते रिअल. आम्ही बैल आमच्यापाशी 2-3 मैदान बाहेर गेला, माणसं म्हणली यांच्याकडे हे बैल काय पळणार नाही, पण आम्ही जिद्द सोडली ना आम्ही ते करून दाखवलं. आणि त्या बैलाने ही आमची साथ म्हणजे दिली. पळणारा बैल आहे तो काही कधी ना कधी तरी समाजात दिसतोच, ती काही लपून ठेवणारी गोष्ट नाही. आणि बैल हे टॉपला पळाला. आता आप्पा तुम्हाला एक किस्सा सांगायचा, माझा स्वतःचा किस्सा मित्रांनो तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणचाल हा किस्सा सांगण्याचं कारण काय? तर कारण आप्पा असं, आता एक दिवस काय झालं, सासरवाडीला निघालेलो, यात्रा होती. सासरवाडी म्हणले की आता तुम्हाला माहित आहे यात्रा म्हणले की जायला लागतं. तर यात्रेला कपडे वगैरे घातले, यात्रेला निघालो, म्हणलं चला आता यात्रेला जायचं. तर मित्रांचा फोन आला, कोरेगावात ही जोडी पाहणार होती भारत आणि सुंदर. तर आप्पा अक्षरशः मी तिकडे फोन करून सांगितलं आज काही याला जुळणार नाही, परत नियोजन कधी करूया. पण मी भारत सुंदरला खास बघायसाठी त्या मैदानात आलेलो कोरेगावच्या. बैलांच्या म्हणजे एक आपण म्हणतो की नाही त्यांना एक वरदानच आहे, ती गाडी कधीच हार झालेली नाही त्या गाडीची. ती गाडी कायम बोलायलाच आहे. माणसांचं मन पण चांगलं पाहिजे आणि त्याच्यावर बैल पण पडत नाही तो. आता काय आहे माहिती आहे का आप्पा, मला वाटतं काय माहिती आहे का, आता ही भारत किंवा सुंदर ह्या बैलांना ना मालकाचं अशा भावना कळतात का असं मला तर वाटतं. कारण काय ही जोडी ज्यावेळेस एकत्र आली ना त्यावेळेस ती मालकाला बिना गुलालाची कधीच माघारी घरी पाठवत नाही. काय सांगचाल? आणि आत्ताच्या गाड्या पण सगळ्या फास्ट गाड्या पळायला लागल्या, तरी पण गाडी आपली अजूनही म्हणजे चांगली पळते.
एवढी कुठलीच गाडी एवढी टिकून पळणारी गाडी नाही की ती कधीही तुम्ही बघा कधीही गाडी घातली तरी ती गाडी काय फायनल राहिलेली. आपा काय माहिती आहे का आता एवढी टिकून पाहणारी म्हणजे आता सुरुवातीपासून पुष्यगावच्या मैदानापासून मला वाटतं नागठाने केले सगळी कोरेगाव केली आत्तापर्यंत ह्या गाडीचं रेकॉर्ड आहे मैदानात आली आहे आणि अशी कमी पळाली किंवा कुठं सीमीला मार खाल्लाय असं कधी झालंच नाही. निश्चित एखादं मैदान पब्लिकमुळे घोटाळा झाला तेवढं बाकी गाडी कधीच असं का नाही की तुम्ही बाबी गाडी अजून ही अंतरानं कोणीच मारलेली नाही. पब्लिकमुळे कडेनं थोडासा प्रॉब्लेम झाला एवढ्याच बाकीचं काही नाही. गाडी ही कायम गुलालात गाडी. आप्पा बाहेरचं एक वैशिष्ट्य मला असं पाहायला भेटते बा माझ्या अनुभवातनं आपली बॅट झालेली रेटरे धरण या मैदानात तुम्ही मला त्यावेळेस बोललेला की बैल आता मी ज्यावेळेस बाहेर काढीन नंतर त्यावेळेस बैल 100% मला नाराज करणार नाही आणि तुम्ही बैल बाहेर काढला आणि त्याने सिद्ध करून दाखवलं. काय सांगचाल सिद्ध म्हणजे बैला आपल्याला जर एखादी गोष्ट दुखत असली तरी आपण तरी ती कितपर्यंत सहन करणार आहे. त्याचा तो मेन प्रॉब्लेम आपल्याला खूप प्रयत्न केला मग गावत नव्हता पण ते डॉक्टरने आपल्याला माझे डॉक्टर आहे ते बेडचे त्याने आपल्याला 100% बैल रिकवर करून दिला. त्यांनी सांगितले काही टेन्शन घेऊ नका अजून बैल आपण ह्याच्यापेक्षा अजून चांगला हे करू आणि त्याने बैल आपल्याला 4 ते 5 दिवसात बैल कवर करून दिला. आपण 6 महिने घालायला पण आपला बैल सळा झाला नव्हता. त्याने आपल्याला बैल 4-5 दिवसातच कवर करून दिला आणि त्यांनी सांगितलं तुम्ही बिनधास्त मैदानात जा आणि मग मला सांगा बैल काय करतो. आणि त्यांचं म्हणजे आज आम्हाला त्या माणसानं आमचा बैल पुन्हा चर्चेत आणला. आता परवा जे मैदान झालं त्या मैदानात गाडीला गती हाय अशीच चांगली बघायला भेटली. थोडासा प्रॉब्लेम म्हणजे उताराला आपला बैल जरा थोडासा कमी पळतो आणि ढाळात गाडी दोन्ही बैल बोजा असल्यामुळं आता गाडी आपली 1 नंबर करते आणि ती पण गाडी चांगली पळेल. असं काय नाही की लांबनं माणसं आली ती आणि प्रत्येकाला आशा असते आपल्याला गुलाल भेटला ह्यात आपलं समाधान आहे. गाडी ढाळाला जरा उतारात बोजा असल्यामुळे गाडी गती कमी लागली. आप्पा भारतचं काय वैशिष्ट्य आहे माहिती आहे का बैल अशी भरपूर आत्ता मैदानात पळणार आहे ती भरपूर म्हणजे आता कुठल्या ना कुठल्या गावात एकतरी बैल असा आहे की टॉपमध्ये पळतो पण त्याचं एक मला वेगळं वैशिष्ट्य काय जाणवलं त्या बैला एवढं आत्तापर्यंत मला वाटत नाही कुठल्या बैलानं फायनल घेतलं असतं. फायनललाच म्हणजे आता चालू शर्ती झाल्यापासून बैला एवढ्या कोणी फायनल घेतल्या नाही. काय सांग चालू फायनल घेतले तर आपण म्हणजे बैल तुम्ही 2 कुठल्याही बैला सांगायला बैल फायनल राहिलेला फायनलला म्हणजे बैलाच्या धमक आहे तेवढी पळण्याची आणि आता इथून पुढे तर तुम्हाला अजून बघायला भेटेल. आता तुम्ही जेवढा 6 महिना जेवढा आम्ही बैल आपला आजारपणामुळे हे चालतं ना तेवढं तुम्हाला 2-3 महिन्यात सगळं तुम्हाला भरून दिसलेलं कळेल. बैलाच्या आता काही आम्हाला बैल म्हणजे आम्हाला पहिल्यापेक्षा बैल आता आमचा फ्रेश झालेला काही अडचण नाही आता म्हणजे 1% त्याच्यात. आप्पा आता तुम्ही सांगितलं तेव्हा फ्रेश झालंय वगैरे पण ज्यावेळेस आता तुमच्याकडे तिथं गोंधळ आहे होते आप्पा ज्यावेळेस आपला कुठेतरी आजारपण असतं बैलाचं किंवा काय असतं त्यावेळेस लोकांची अशी कुठेतरी हे होती का 100% असते संपला बैल जनावर आहे आम्ही काही त्याच्यावर पळालं नाही तरी काय आणि कमी पळालं तरी काय आमचं काय प्रेम त्याच्यावर कमी झालं नव्हतं. आम्ही शेवटी काय आजारपणातनं कधी ना कधी तरी त्याला आम्ही सरळ करणार आमच्यासाठी तो पळणार हे आम्हाला गॅरंटी होती. त्याने करून दाखवलं ना अजून तर लय करून दावणार आहे म्हणजे अजून आमची लय इच्छा आहे की आणि 100% ते करून दावणार. ज्या दिवशी खरोखर गाड्या आमची तरी एक इच्छा आहे की महाराष्ट्रातल्या सगळ्या गाड्या लागाव्या आणि आमचा पण बैल त्याच्यात असावा तेव्हा खरोखर कळेल की म्हणजे काय खेळ कसा असतो आणि बैला तेव्हा बैला आम्हाला कळेल की बैल आमचा किती पळतो आणि मग तेव्हा मग सांगू शकतो ना आपण की बैल संपलेला काय ना. आता काय आपल्याला हे आपला बैल आजारातनं कव्हर झाला आणि गुलाल केला ही महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. आता अजून मैदानं काय संपलेली नाहीत त्यामुळे अजून बैल आपला इथून पुढं आणखीन चांगला पडेल. आप्पा ज्यावेळेस बैल गुलाल करत असतो टॉपमध्ये पळत असतो त्यावेळेस सगळे असतात साथ द्यायला. पडत्या काळात म्हणजे तुमच्या जीवाभावाची तुमची साथ सोडू शकत नाहीत. तुमच्याकडे काय म्हणून कोण दोस्ती करणारे माझ्यापेक्षा नाहीत. तुम्हाला मागं पण सांगितले माझ्या इथे ती घरातली काय येते जीवाभावाची इथे की आमचं या बैला प्रेमच आहे की बाबा बैल आज आमचा बैल पुढं थांबला त्या दिवशी बऱ्याच मैदानात म्हणून आम्हाला म्हटली
बैल पुढं पायऱ्याला मी कोणाला फोन म्हणजे बऱ्यापैकी करतच नाही की काय आपल्याला पायऱ्यासाठी बाबा 10 वेळा फोन करा काही गरज नाही आपल्याला. आपण दोघं दुसरा एखादा बैल घेऊन गाड्या मारू शकतो. काय त्याला काय म्हणून काय म्हणलं आपण 6 महिने बसलोया, अजून 8 दिवस शांत राहू. आणि आपल्याला अजून इथून पुढं की बाबांनो त्याला 10 वेळा फोन करायचा काही त्याच्याची गरज नाही. 100% आपल्याला माणसं पुन्हा फोन करणार आणि आपल्याला फोन करायला लागली ती आता. फोन आपल्याला यायला लागली ती बाबांनो पळूया असं करूया तसं. पण आपल्याला काय अजून बैल लगेच काय हे करायचं नाही. आपल्याला बैल काही लगेच आत्ता पळवायचा नाही. अजून बैलाला आपल्याला आराम देत असा 4-5 दिवसाचा गॅपवर पळवणार आम्ही. आपण पडत्या काळात काय काय अडचणी आल्या? लय अडचणी म्हणजे काय आता जेव्हा आमचा रडकुंडी म्हणजे शेवटी लय सण केलं करू शकत नाही कोण. लय म्हणजे बैलाला ह्या ज्या मोठ्या येत्या ना बैलाच्या असं सुजलेले जायचे ते फॉल्ट बैलाचा गावत नव्हता. बैल पुढं पळायला की बैलाला क्षमता म्हणजे त्याची क्षमता संपली की बैल थांबायचा डायरेक्ट. त्याच्यामुळे तो डॉक्टरांनी तेवढा त्याने फॉल्ट त्याचा काढला, मीच नाही काढला पण त्याने ते फॉल्ट काढून दिला आपल्याला बैलाचा. तर बैल कवरच झाला. म्हणजे ज्यावेळेस त्या डॉक्टरने केले त्यावेळेस बैल एकदम रिकवर झाला 100%. म्हणजे आम्ही आणला त्याच्या 3ऱ्या दिवशी बैलात रूपात आलेलं. हो फेऱ्याला नेला तर बैल वाईट म्हणजे फेरा टाकला आम्हाला, त्याच्यावर आम्हाला गॅरंटी झाली बैलाची. त्यांनी मैदान करायला सांगितलं पण तरी पण आम्ही फेरा काढला. आप्पा तुमच्या भावना त्याला कळतात का? 100%. कारण तुम्ही ज्यावेळेस बोलता ना की भारत 100% बोलायला करणार तो करतो. काय सांगचाल ते करणार म्हणजे आता येणाऱ्या मैदानात पण अपेक्षा आम्हाला त्याच्यापासून आमच्या भागातलं मैदान आहे 11 तारखेला. आमची इच्छा आहे आमचा बैल तिथं फायनल राहावं. कारण आमचा आत्ता बैल आजारपणापासून म्हणजे कोळ्याला पळाला नाही. आता तांबेवाला म्हणजे रिसर मैदान असतं तांबेवाला बैल पळवायचा. तिथं आमचा बैल गुलाबात राहावा. काय जुनं मैदान आहे ती पारंपरिक मैदानात. आता कोळ्याच्या मैदानात बैल आमचा आजार असल्यामुळे पळवला नाही. त्याच्यामुळे आम्हाला तांबेवाला बैल आम्ही पळवणारच. आप्पा एवढा मोठा बैल घडवलाय तुम्ही, त्यासाठी घडवताना काय काय त्याचा व्यायाम किंवा काय काय कष्ट घडवण्यापेक्षा तुम्हाला एक सांगतो, एवढा मोठा बैल आहे नामांकित, बैलाच्या मालकाचं मानावं एवढा आभार आहे ती. कारण आम्ही बघतोय बऱ्याच ठिकाणी माणसांची बैल आहे ती सांभाळायला, पण ह्या अशी माणसं आहेत की कधी आम्हाला फोन करत नाही ती, कधी आम्हाला विचारलेलं नाही कुठल्या गोष्टीला. म्हणजे एवढा तुमचा बैल महाराष्ट्राचा 1 नंबरचा आहे. आज आमच्याकडे गुलाल नाही झाला म्हणून आमचे साथ सोडलेले नाही पळाला तर आपण दुसरा काहीतरी घेऊ, पण टेन्शन घेऊ नका, आम्ही तुमचं सांगाय नाराज होऊ नका. हे अशी माणसं भेटत नाहीत आणि आपण पण तसं इमानदार राहायचं की तुम्ही बैल पळाला नाही म्हणून दुसऱ्या तुमची मानसिकता बिघडली म्हणून तुम्ही दुसरं काहीतरी करायचं लावा. बैलाने काय आज तुमचं पण नाव केलं, आज आमचं नाव केलं, आम्हाला मालक केलेलं आहे. बैलाचा मालक आज महाराष्ट्राला माहीत आहे कोण आहे, पण त्याने आज आम्हाला त्याने पण मालक केलं आहे ना. त्यामुळे त्या माणसां जे आहे ते मालक त्यांना आम्हाला का नाही आम्ही त्यांचं कधीच उपकार विसरू शकत नाही की आज आम्हाला त्याने मालक केलेलं एवढ्या मोठ्या बैल. आज हे बैल महाराष्ट्रातला 1 नंबरचा बैल आणि बऱ्याच बैल सांभाळा येते, पण कोण कोणाला म्हणजे बॅनरवर पण माणसं काय काय नावं टाकून देत नाहीत. पण इथं आम्हाला आयुष्यात आज आमची कुणालाही तुम्ही विचारा की त्या माणसाचं कधीच नसते असं की ह्याच्या नावानं बैल पळवलाय अड्ड्यात त्याच्या नावानं पळवलाय, कधीच फोन नाही ते करत. किंवा तुम्ही ह्याच्या संग पैरा केला, ह्याच्या संग फेरा टाकलाय, असलं आमच्या 4-3.5 वर्षात आम्हाला कधी फोन आलेला नाही कोणाला त्यांचा. म्हणजे फोन म्हणजे ह्या गोष्टीसाठी फोन नाही. आणि मैदानाला येत पण नाही ते, तुम्ही बघितले का कधी? नाही यांना येत पण नाही ती कधीच. आम्ही जर फोर्स केला ना या तुम्ही या मोठ्या मैदानात तेव्हाच मैदानात येणार, नाहीतर मैदानात नाही काय नाही. तर आमचं म्हणजे घरचं संबंध असल्या की त्यांनी विश्वास सोडून दे. बैल आमच्या इथं जेव्हापासून बांधलाय अजून त्यांना माहीत नाही बैल कुठं बांधाय. बैल हे कुठं बांधाय असतो त्यांना माहीत नसतो. म्हणजे बाबा नाही तर मला व्हिडिओ कॉल करून दाखवा असं नाही कधीच काय नाही. आता तुम्ही सांगितलं एवढा विश्वास आत्ताच्या काळात अशी माणसं कमी राहिली, कोण नाही ठेवत. आम्ही बघितलंय विश्वास कोण ठेवत नाही आणि तिथून फोन करणार उद्या सकाळ बैल घेऊन जावा ह्या मैदानाला. त्यामुळे असलं कधीच नाही. तुम्ही मैदानात जेव्हा जाता ना आम्हाला फोन पण करून विचारलेला नाही गाडी किती वेळात आहे मग बोला तुम्ही, किंवा माझं नाव का पुकारत नाही कुठल्या गोष्टीला कधी काय ना असं काय नसते. विश्वास पाहिजे तेव्हा बैल पळणार आहे, पळू शकत नाही ते बैल. नाहीतर
बाबांनी ह्या दावणीला तुमचा गुलाल होईना की लगेच मग दुसरीकडे काहीतरी करा. म्हणजे अशी माणसांचं नको आहे आणि आपल्याला त्या गोष्टी. त्यामुळे एक त्या संघ आपण दिवस पण चांगली होतं नाही तर वाईट पण येतं, त्या संघात राहायचं ही डोक्यात ठेवा आपल्या असते. मग आमचं म्हणणं आहे पहिल्यापासून ह्या बैल आमच्यासाठी पळू अगर ना पळू, आमचा जीव आहे त्याच्यावर आणि कायमस्वरूपी राहणार. आणि त्या माणसाने आमच्यासाठी आहे की नाही आम्ही सांगितले तुम्ही एखादं कसलंही घ्या ते घडवायचं काम आम्ही करणार 100%. त्यामुळं तेही टेन्शन घेत नाही ते. त्यामुळे आम्ही आणि हे अजून काही म्हातारा झालेला नाही. त्यामुळं ते आम्ही कष्ट केलं, त्यांनी कष्ट केलं, आज आम्हाला फळ भेटलेलं आहे पुन्हा गेला. आप्पा ह्या क्षेत्रात ना तुमच्या पाठीमाग लोकांचा सपोर्ट लय आणि प्रेम करणारे भरपूर आहेत. काय सांगायचं? माझा आमचा ग्रुप मोठा आहे आणि जाईल त्या भागात माझी का नाही कमसे कम 10-15 जण आहेत. आणि महत्त्वाची काय आहे आपल्या संघाची जी आहे ती म्हणजे असं नाही की एखादा आला की बाबा बैल धरू नको, एखाद्याला बैलापाशी बोलवून देत, तसं काय नाही. आमची माझी सगळी स्वतःचा बैल असल्या करते ती. आम्ही कोणालाच बोलत नाही, काय प्रेम आहे. आणि बैल हे माणसं पाहिजे ती, माणसांशिवाय हे खेळ होऊ शकत नाही. माझा लय पळतो म्हणून काय 2 जण बैल घेऊन जाऊ शकत नाही किंवा मी एकटा बैल घेऊन जाऊ शकत नाही. माणसं पाहिजे ती, तवा हे खेळवणार. सगळ्यांचं मन जेव्हा चांगलं असेल का नाही तेव्हा ह्या खेळात यश येते. तुम्ही जर सगळ्यांना वाईट करत बसला का नाही तर तुम्हाला यश येणार नाही. आप्पा तुम्ही सांगितलं, आप्पा तुम्ही जवान आहे एकदम, पण तुमचा स्वभाव बघितला तर एकदम शांत आणि प्रेमळ. तुम्ही एखाद्या बारक्या मुलाला पण कधी मागं सर म्हणत नाही. काय म्हणा, देवानं आपल्याला जे दिले त्याचं तुम्ही कुणालाही भेटत नाही. आज किती जरी माणसांकडे पैसे येते त्याच्यानं दावणीला बैल लागत नाही. आपल्याला देवानं आपल्या दारात आणून बांधलाय, मग त्याचा तुम्ही कसं वागायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. बैल एकदाच होतो, परत होत नाही. आज आमचा मत्तूर एकदाच झाला, परत आला का त्याच्यानंतर आम्हाला हे बैल लागला. आम्ही चांगलं केलं म्हणून आम्हाला झाला ना. आम्ही त्या बैलाचा आजपर्यंत त्यांच्या संघ पळावला. तुम्ही कधीही पण विचारा की त्या बैलाला आम्ही रुपयाला कोणाला हे का, आमच्या दावणीला बैल अजून पण लागणार, एवढी गॅरंटी आम्हाला. ह्यो बैल आमचा का नाही 100% एखादा बैल तयार करून देणार आम्हाला. तसं मत्तूरनं ह्या बैलाला आमच्या 2 वेळा फेरं टाकलं पण ह्यो बैल सरळ झाला. आयुष्यात कधी तसा शिरला नाही. आता भारत आमचा कमी पडू द्या पुढच्या रानात, पण बैल कधी बाहेर जाणार नाही, एवढी आम्हाला गॅरंटी. कमी पडू द्या. एखाद्या बाबानं बैलाला त्याच्या बाबानं त्याला आजार होता त्याच्यामुळे तो पुढचं रान हे करायचा बैल, पण बैल कधी बाहेर गेला नाही एवढा आजारपणात असताना पण. त्यामुळे आम्हाला काय बाहेर जाणाऱ्या बैलाला तुम्ही काहीच करू शकत नाही. हात येणाऱ्या बैलाला तुम्ही काय करचाला, थांबणाऱ्या बैलाला काही पण करू शकतो, बाहेर जाणाऱ्या बैला काय करणार आहे. त्यामुळे आमचा बैल बिना खेळाचा बैल पडतो. असा कुठलाच महाराष्ट्रातला बैल नाही की त्याला बिना खेळाचा बैल पळालेला. सलग 3-3.5-4 वर्ष झालं बैल बिना खेळाचा पडतो. तुम्ही येऊन बघा कधी पण या बैलाला खेळ असते का, ते सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे. त्याला ह्यो बिना खेळाचा बैल पडतो, म्हणजे अजून त्याला खेळच घातलेला नाही आम्ही. जेव्हा आमचं खरोखर आम्हाला कधी कधी आम्ही घालतो त्याला खेळ एकदा, पण अशी 99% म्हणजे 100% म्हणा गेलं तर याला खेळच घालत नाही. त्याचं ते वेगळं वैशिष्ट्य म्हणायला लागेल. वेगळं वैशिष्ट्य एवढं सोपं आहे बिना खेळाचा बैल पळायचं. तरी तुम्ही नुसता सपोर्ट पाहिजे का नाही. म्हणजे आप्पा तो शहाणा बैल एकदम. तेच सांग आम्हाला, ते सांग नाही कमी पळू द्या का ते उडी, पण बाहेर जाणारा बैल नाही कधी. दुसऱ्याला तुम्हाला भविष्यात त्याचा तुम्ही पळ बघा की त्यानं आजपर्यंत कोणाला ढकलले का किंवा दाबून पळाला आहे, असलं कधीच नाही. त्याचं पळणं बघा एखाद्या एकदम असं सरळ आहे. आप्पा आता हे मुलं किंवा आत्ता जाणते लोक ह्या जोडीचे फॅन आहेत, पण माझ्या बघण्यात आले ना महिला वर्ग आहे ना आत्ता सगळ्यात जास्त जर कुठली जोडी जर पाहताना एखादा पिक्चर माणूस बघणार नाही, पण ह्या जोडी जर इंस्टाग्रामला किंवा फेसबुकला जर व्हिडिओ आला भारत सुद्धा तर तो स्वतः माझंच सांगतो मी 10 वेळा रिटर्न करून बघतो. का तर त्यांचं वेगळंच वैशिष्ट्य आहे, म्हणजे पाहण्यातच वेगळं आहे. ते दिसताना पण म्हणजे असं दिसतंय की नाही एखादं मन प्रसन्न होते जागी किती पळण्याची त्यांची थिऱ्या आणि म्हणजे एक वेगळंच वाटतंय. ती गाड्या पळते ते आपण काय सगळेच बैल आपलीच आहे, असे काय नाही प्रत्येकाचा बैल पळतोय. आपमुख्या जनावरांना कुणाला काय नाव ठेवायचे नसते त्या आयुष्यात सगळ्या गाड्या, पण ही गाडी जरा वेगळीच आहे, म्हणजे बघितलं तरी मन प्रसन्न होतं. आता आप्पा तुम्हाला सांगायचं म्हणजे महिलांचा मी विषय काढला. आमच्या शेजारी एक मुलगी राहते 8वी 9वीला आहे. ती जवळजवळ त्या दिवशी गाडी बघितली का मी तिला व्हिडिओ दाखवलं बैलांचं, तर त्या इच्छानं माझ्या ती मागं लागलेली की तुमचा व्हिडिओ व्हायरल झालेला तो त्या दिवसचा, ह्या मालकांची तुम्ही भारतच्या मालकांची मुलाखत घ्या. म्हणजे एवढं बऱ्याच जणांचा फोन येतो मुलाखतीसाठी आणि मुलाखत पण द्यायची, कारण काय माणूस फोन करते म्हणजे बैल पळतो म्हणून तुम्हाला फोन करते,
काय तुम्ही कुणालाही फोन बाबा जाणार की तुम्ही आता बऱ्याच जणांची सगळ्या बैलांची मुलाखत घेताय पण आत्ता बैल आपला आजारी होता माणसं म्हणणार यांना आम्ही फोन करतोय आणि ही काय मुलाखत देणार पहिला आपला आजारी होता आमच्या आधीगर कसं आहे आम्ही जाग्या असतोय नसतोय आता तुमचा फोन आला काल बाबा हाय उद्या मोकळं या बैल आम्ही मध्ये फोन आला एकदा आम्ही होतो बैल दवाखान्यात घेऊन गेलो बरोबर बैल मुंबईत 2 महिने होता तर त्याच्यामुळे ती माणसाला काय वाटतं ही की मुलाखत देत नाही पण असं काय नाही की बैल व्यवस्थित असला की 100% काय वाटत म्हणजे कुठेतरी सगळ्या गोष्टीचा योगायोग जुळून यायला लागतो त्यावेळेस ह्या गोष्टी होतात आप्पा तुम्हाला तिची आवडलेली कुठली आतापर्यंत सगळ्यांना शर्यती भारत सुंदरची कुठली पण आवडते पण तुम्हाला वैयक्तिक त्याचं कुठलं मैदान आवडलं त्याचा जो आज 1 नंबर केला दुसऱ्या मैदानात पण तो फायनल राहिलाय आणि दुसऱ्या मैदानात तर एवढी फास्ट त्याने गती लावली कुठलं मैदान तुम्ही काय सांगता मैदानात त्यानं भयान आता ते वडकेला पळाला पण केवळच्या मैदानात तसं म्हणायला गेला तर लय पळाला गाडीला फायनलला गाडी लेट सुटल्यात नाही बैल आपला म्हणजे बैलानं उभा नव्हता आणि झेंडा पडला तरी पण गाडी 7 नंबरची गाडी उतरून गाडी 3 नंबरला घुसली म्हणजे गाडी किती पळाली तुम्ही बघा तिसरा फेरा आणि दुसऱ्या दिवशी बैल पळून बैल पळाल्याशिवाय गाडी एवढी पळत नाही भारतची गाडी म्हणजे तशी भारत सुंदरची पण पळत तशी महिबेजी भारतची पण गाडी लय पळते तो एक बैल आहे लवकर आमची एकच इच्छा आहे की तो पण बैल लवकर बरा व्हावा ती पण गाडी आमच्या लय भारी पडते म्हणजे तोही बैल कसा त्रास देत नाही ढाकला ढकली नाही दाबा जाबी नाही सुंदर भारतची गाडी कशी पळते तशी महिबेची गाडी पळते म्हणजे त्यांनी पण कष्ट आज तो पण बैल महाराष्ट्राला 1 नंबरचा बैल आहे म्हणजे भरपूर कष्ट केले सरांनी आबांनी बैल आपला जर लवकर चांगला झाला म्हणजे दुखण्यातनं पण आज बैल 6 महिने झाला आमच्याकडे त्यांचं पण म्हणजे आज नामांकित बैल आहे बैल तो पण लय बैल आमची लय गाडी पळायची ते आम्हाला मैदान बघा केवळचं मैदान गाडी पळाली त्या मैदानात तुम्हाला आवडलं लय बैल पळाला भयान बैल पळाला आप्पा भारत जीवनात आला तुमच्या काय बदल काय झाला भरपूर जीवनात बदल केला त्यानं सगळ्याच म्हणजे माणसात इज्जत आहे सगळ्याच गोष्टी आहेत त्या गोष्टी आता जे आपण आहे ती त्याच्यामुळेच बाहेर आहेत काहीतरी अडचणी काय 100 अडचणी येणार हो पहिलं नसले की आपल्या डोक्यात दुसरा उद्योग सुचणार काहीतरी अडचणी बैलामुळे आपण कुठं जाऊ शकत नाही आणि आता आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे ना सगळ्यांचा त्याच्यामुळं भरपूर जीवनात बदल झाला म्हणजे बाकी आता त्याचं वैशिष्ट्य इतर बैलांच्या पेक्षा आप्पा काय तुमच्या दावणीला भरपूर बैल आप्पा झाले तुम्ही पहिल्यापासून हे आता आपली जुनी ओळख आहे मी बघितलं या मथुर हे त्यापासून भरपूर झाले पण भारतची काय वेगळे वैशिष्ट्य सारखं बैलच नाही होऊ शकत भारतचा फिटनेस ती चालणं बिलणं असं तुम्ही 100 माणसांनी जर बैलात न्याला तरी बैल ओळखतो चालण्यावरनं रुबाब त्या बैलाचा कसला आहे पळणे भाऊ एखादा पाहिलं कसा तो छताला बाहेर काढून तसा बैल चालतो म्हणजे त्याची क्रेज आहे वेगळी त्याला म्हणजे एक त्याचं रूप वेगळं आहे तुम्ही आता मग त्यांना बघताय त्याची मजा आहे का काय नाहीतर एवढे जवळ माणसं बसले तुम्ही मग त्यांना 20 मिनिटं बसलेला बैल बसलेला काय किती गाड्या आल्या तरी बैल उठला का म्हणजे ते लय हुशार बैल आहे मारणार असा नाही एखाद्याला त्याला म्हणजे मारत तो असा त्याचा राग इतकाही भयान असा आता माणसं ओळखतो मला म्हणा म्हणजे संजूभाऊला भाह्याला रमेशला हे 4-5 जणांना बैल एवढा ओळखतो की तो बैल मारत नाही त्यांना कसलाच आता भाह्या बिया सोडा असते ती मारणार बिरणार बैल नाही आणि दुसरा जरी असा तुमचा माणूस जरी पूर्ण गेला तरी बैल अंगावर जातो असं करतो पण ती ओळखतो माणसं मुंबईतनं जरी इथं आला तरी आम्हाला एका मिनिटात ओळखतो जरी मुंबईला गोळ्या आता ही मानते ती इंजेक्शन म्हणजे असं काय नसतं इंजेक्शनावर जर बैल पळत असते तर काय बैल बाद होती ती इंजेक्शन बैल पळत नाही आप्पा तुम्ही विषय काढला इंजेक्शन आता काय लोक काय माहिती अलीकडे लिंबू घेऊन माणसं देत असं असतंय का बैल पाहिजे लिंबू मग लिंबू असतं तर 6 महिने आम्ही घरात बसलो असतो का काय लिंबू बैल पळते ती काय पळत नाही तसलं लिंबू मग आता किती ह्या जगात देवरीची येते त्यांची पण बैल पळते तिची काय त्यांच्या मग महाराष्ट्रात 1 नंबरची बैल कुठे गेली मग तसं काय असतं असं काही नाही बैलाचं तुमच्या लिंबू पळतून बैला तुमच्या अंगावर मास नाही काय करायचं ताकद तरी पाहिजे का नको त्याला ताकदच नसले ते पळणार आहे का त्याच्यात आपण काय पाहिजे त्याला ताकद कमी आहे व्यायाम पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे त्या तुझा बैल तू बसणार कुठंतरी जाऊन आणि इथं बैलाला काय नसणार बैल पळेल का परत अड्ड्यात गेलो सगळ्या गोष्टी बघा पाहिजे एखाद्या जनावराला बाबा कधी ताप येतो या टेम्परेचर बेकार आहे प्रवास होतो या आता पुण्यासनं मग बैल तापल्या कार्यालयाला 3-4 तास लागतोय
मग प्रवास आहेच ना प्रत्येकाला. बरोबर. प्रत्येकाचं आपल्याला आपण व्हायचं 1 तास बसलो तरी आपल्याला म्हणतोय कंटाळा आलाय. जनावराचं काय करायचं असं काही नाही. त्याचं आपल्याला जाणून घ्यायला लागतंय आप्पा. असं काही नाही. मुक्या जनावराला काही बोला येते का? आप्पा मला ड्रायव्हरने तुमच्या मागच्या वेळेस सांगितलं की ज्यावेळेस भारत आपला हित असतो तुम्हाला व्यवस्थित झोप पण तिकडे लागत नाही. का लागत सकाळ झाली की इकडे असता. तिथंच आहे सगळी. आता काय आहे इथं एक 7-8 जण नुसते त्याच्यासाठी जायची. हा म्हणजे आमची बाकीची बैल आहेत ती. हा पण भारत आला की आमची म्हणजे हालायचं नाही. हा कंटिन्यू माणूस कंटिन्यू आम्ही त्याच्यापाशी असतो. आप्पा तुम्ही सकाळी 6ला उठून इकडे येता. इथंच असतो मी बैला पैसे बरे. काय हो सांग चला कारण माणूस दिकाल माणसासाठी कधी एवढं धावपळ करत नाही. काय मग शेवटी तो का तुमचाच तो महाराष्ट्रात नाव करतोय. तुम्ही पण कष्ट केल्याशिवाय काय होऊ शकत नाही. काही भेटणार नाही तसं. त्याच्यामुळं कष्ट करायचं 100% फळ भेटणार आहे. त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे तेवढं मुख्य जनावरांना. म्हणजे आपण घरात 12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत झोपून बैल पळते तुम्ही. नुसतं अड्ड्यात जाऊन बैल पळत नाही. त्याला काय पाहिजे काय नाही बाबा. बैलाचं वागणं कसं आहे आणि तासाभरानं कसं आहे लगेच कळायला पाहिजे. मी तुम्हाला लगेच सांगणार बैल 5व्या मिनिटात बैलाला काय झाले. 5व्या मिनिट. आप्पा भारतवर ना त्याचे फॅन्स लोक किंवा जनतेचं आशीर्वाद आणि प्रेम भरपूर आहे बैला. लय ह्या बैलावर लय जणी प्रेम करणार आहे. भयान म्हणजे आता आमचा तर भाऊ माझा भाऊच आहे. आता पोरका दिवसात न नाही 10 वेळा फोन करतो बैलाला. आणि त्यानं परवा दिवशी अड्ड्याला फोन मी ह्याच्या शेजारी होतो त्याला माहीत नव्हतं. त्यानं फोन केला आणि म्हटला बैल आपला पुढं थांबला नाही. म्हणजे त्याला पण कळालं की बैल आपला कुठं थांबत होता काय. बरोबर म्हणजे बरं वाटलं. जुनी गती धरली त्यानं. म्हणला आपला बैल थांबत नाही आता. म्हणजे प्रत्येकाचं प्रेम आहे. बारक्या पोरांसकट म्हणजे वाटतंय की बैल आमचा पळावा आपला. बरोबर. आप्पा आता तुम्हाला अड्ड्यात ज्यावेळेस अड्ड्यात आपण जातो कधी ह्या जोडीवर असं हे झालं का की ही जोडी कडेला टाकायची असं काय नसते. शेवटी नशिबाचं असतं. कोण कडेनं टाकणे आणि ह्याच्यात कोण काय असलं काय करत नाही. कडेनं टाकून तरी काय कडेनं बैल पडत नाही ती का. आता कडनं बैल पळणारी बरीच येते. बैलाच पण दम पाहिजे की कडनं टाकली बाहेरनं टाकली काय रडत बसायचं. एखादा मैदाना मार खायला परत बघू काय करायचं. काय पाळणारा कुठूनही पळू शकतो. पळणारा कुठूनही पळणार आहे. फक्त बैलाच्यात पहिले पळाय पाहिजे ती. बरं एक छकड्यानं फुडणं मध्ये आहे गाडीने एक छकड्यानं पुढं सोडा. कडनं पण मारणारच की मारणार. मग काय त्याच्यात एवढं आहे काय असं कोण काय कशाला कोण काय करते मग काय जाणार. ही गैरसमज आहे माणसांचा. म्हणजे लोकांचा गैरसमज आहे. काय झालंय माणसाचं तोंड आहे काही बोलू शकतं. काही पण बोलणार. माझ्यावर अन्याय झालाय माझ्यावर झालाय तुझा 1 नंबर झाला तुझ्यावर तेव्हा अन्याय होत नाही होत. आणि तू मार खाल्ला की तुझ्या अन्याय होत्या काय. जेव्हा गुलाल होतो तेव्हा तुझ्या अन्याय होत नाही होत. आणि तेव्हा मार खाल्ल्यावर अन्याय झाला. म्हणजे माणसांचं हे नुसतं बोलायचं आहे काय. आपले शांत राहून हे खेळ आपल्याला काही टिकवायचा असला तर ह्याच्यात काही 4 मार्ग काढण्यात काही नाही. संयमानं सगळ्यांनी जर आता ही जुनी माणसं आहे की आपली ती कधी म्हणते ती का की माझा अन्याय झाला काय झाला. कधीच म्हणत नाही. नवीनच माझा अन्याय झाला. अरे काय अन्याय झाला तुझा. मग तुझी काय फायनलला पळवू दे का. असं काय नसतंय. शांत राहायचं तुझ्यात बाबा. तू पण काहीतरी कर की बैलाला. म्हणजे व्यायाम घे फेरं टाक. तुझा बैल बाबा कडनं माणसात बघू दे. एकदा मार खाईल 2दा खाईल 3ऱ्यांदा तरी तुझा बैल पळल ना. काय अन्याय होणार आहे. आप्पा तुमच्या जीवनातला एखादा न विसरणार क्षण काय सांगता. क्षण म्हणजे हा बरेचसे आहे तशी त्याच्या हो का. ह्या बैलांना जीव होणार नाही ती गोष्ट करून दिलेली आहे. त्याच्यामुळे ह्या बैलापासून प्रत्येक क्षण आपल्यासाठी चांगलाच आहे. जवळ ह्यो माझ्यापेक्षा आहे तवर ह्यो आणि नसेल तरी ह्यो जेव्हा आपलं कायम म्हणजे तुम्ही आता माझा मथुर बघताय कसा तयार आहे अजून. म्हणजे त्याच्यावर अजून आपलं 20 वर्ष झालं आज. तसा ह्यो भारत मथुर म्हणजे आपल्यावर त्यांचं एवढं प्रेम आहे आपलं. मी बैल त्या दिवशी खरं सांगतो तुम्हाला जिथं आपण मथुर बांधतो तिथं बैल बांधलेला आणि तिथून आपण बैलाला गुलाल केला. आणि त्या जागेवरून मी सांगताना सांगितलं ह्या मथुरच्या जागेवर बैलाला बैल बांधून गुलाल करून यायचं. मला माहीत होतं गुलाल होणार या बैला. कारण त्या बैलाची एवढी पायात लक्ष्मी आहे की त्या बैलानं चांगलंच केलं. आणि त्याच्यानंतर ह्या बैलाला त्यानं म्हणजे आपण म्हणतो ह्या बैलाला त्यानं वरदान नाही त्याचं. बैलानं त्या दिवशी गुलाल झालाच. म्हणजे बैल दिवस सकाळी आम्ही 6ला बैल भरलाय जोक नाही 11:30 वाजेपर्यंत बैल अड्ड्यात म्हणजे घरी असतो बसला नव्हता. अड्ड्यात सगळं बैल बसला नव्हता. तेव्हाच आम्ही ओळखलं की ह्यो जावा ज्या दिवशी ह्यो गुलाल करणार आज काही पण झालं तरी.
म्हणजे बैल पळाला, चांगला पळाला, आजारपणा, आता इथून पुन्हा आणखी चांगला पळेल. आप्पा तुम्ही एक 10 दिवसातच बैल एवढा तयार केला, काय नक्की त्याला खुराक वगैरे काय घातलं? खुराक नाही, लक्ष पाहिजे जाणं. बैल काय नुसता रत्तीभाव आणि तुमच्या खुराकवर तयार होत नाही. बैलाला टाइम सगळं पाहिजे. आत्ता बैलाला उष्णतेमुळे पाण्याचं कंटिन्यू बैलाला अर्धा तासाला तुम्ही पाणी दाखवलं बैल फ्रेश राहतोय. आपल्याला ताण लागते सारखी 10 मिनिटाला, ते तर मुख्य जनावर आहे. आणि आमची म्हणजे आता मेहरबान म्हणा, सजूभाऊ म्हणा, भाज्या ही कंटिन्यू आहे ती सारखी, एक दोघं जर सारखी तिथंच असते ती. त्याच्यामुळे बैला लक्ष असतंय कंटिन्यू. बैला ह्या कंटिन्यू लक्ष म्हणजे ह्या मी बाकीच्यानं सांगितलंय, ह्या बैलाचा म्हणजे बैला कुठल्याच तुम्ही बैल पळू अगर ना पळू, पण बैलाला कधी कमीपणा म्हणजे हे करायचं नाही. त्याला नाही पळालं सोडून द्याविषयी असं नाही, त्याचा अजून प्रेम करायचं. कधी ना कधी ते पळणार आहे. माझा दावणीचा बैल आहे कुठला, भले 2 मैदान मार खाऊ, 3 मैदान, पण एक दिवस असा पळतो की चांगली गाडी मारतो. बस झालं काय आपल्याला त्याच्यापासून आहे. आता माझ्यापाशी आता 6 बैल आहेत. मी 6 या महिन्यात आहे ना तुम्हाला एकही बैल पळलेला नाही. भारत आत्ता पहिला गुलाल केला, त्याची बारका भारत पळवला, त्या दिवशी त्याने 1 नंबर केला तिथं. म्हणजे 15 दिवसांनी जायचं, पण आपलं व्यवस्थित नियोजन करून जायचं. आप्पा या क्षेत्रातनं ज्यावेळेस तुम्ही पडला, तुम्ही बाहेर वेगळ्या क्षेत्रात होता, एवढ्या वर्ष झाला तर या क्षेत्रात आहे, काय तुमच्या म्हणजे अनुभव, तुम्हाला काय या क्षेत्रात काय अनुभव आला? तुम्ही भरपूर मोठ्या लोकांनी बसला, छोट्या लोकांनी. मी लय दुनिया बघितलेली आहे, लय माझ्या मित्र आहेत ती. पण हे कसं आहे, इथं तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकायला भेटते, त्या जीवाभावाचे, आणि मित्र चांगले भेटते. ते डोक्यात दुसरा काय विचार येत नाही, आणि मुख्य जनावरावर जास्त प्रेम करायचं. आणखीन सगळ्याच गोष्टी आहेत होतं, किती कुठल्या माणसाचा दोस्त होते ते सांगायचं. सगळ्या प्रकारचे इथे मित्र आहेत. इथं काय तुम्ही दिवसभर कधी तुम्हाला वेळ गेल्याला निघून जात नाही. फक्त आपल्या दुनियात नाही तर उगाच काहीतरी करत बसायचं काय मजा नाही. आपला बैला पुरताना आपला खेळ एवढा डोक्यात ठेवायचं. त्याच्यामुळे काही दिवस चांगले दिवस जाते. आप्पा तुम्हाला एक प्रश्न विचारतो मी. आप्पा आता मुका प्राणी आणि माणूस यातला फरक आता बोलायच येत नाही हो त्याला. आता प्राण्याला कसं आहे माहिती आहे का, वाचा नाही किंवा काय नाही, किंवा त्याला कुठला स्वार्थ नाही, माणसाला स्वार्थ असतो. तर ह्या दोन्हीतला काय फरक सांगायला, माणसातला आणि मुका प्राण्यातला? अहो मुक जनावर तुमच्या वाईट वेळेत 100% असते. तसा माणूस पण आहेच की हो. पण कसं आहे, बोलणारे असते ती माणसाला बोला येत, म्हणून तो आपल्याला वाटतं. पण बैल हे शेवटी कसं आहे, आपल्या घरातला सदस्यच आहे. माणसापासून थोडीफार चुकी होती, बैलापासून पण काही एखादं दुखणं असलं तो काय करणार आहे. त्याच्यामुळं त्या गोष्टी हीच करत बसायचं नाही. दोन्ही पण आपल्याला घरातली जायची, विषय सोडून द्यायचा तिथंच. म्हणजे थोडक्यात आप्पा मुक्या प्राण्याचं कसं आहे माहिती आहे का, तो निस्वार्थ आपल्या मालकासाठीच पळत असतो. मग तर आप्पा तुम्ही सगळ्या एवढा तुमचा अनुभव किंवा एवढ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या, नवीन मुलांना काहीतरी शिकायला भेटेल तुमच्या या मुलाखतीतनं. कारण नवीन मुलं आहेत ना आता, जास्त रागीट किंवा संयम कमी आहे. त्यामुळं तुमच्या आता तुम्ही जेवण आहे, तुमच्या कुठनं काहीतरी घेतील ती आणि चांगलं शिकतील. तर एवढं सगळं सांगितलं त्याबद्दल धन्यवाद आप्पा. धन्यवाद. घरातले काय तुम्ही. ओके.